मित्रांनो, आपल्या समाजामध्ये वाताचे रोग फार दिसतात. आता कसं आहे, आपण जर बघितलं जाडी माणसं असतील तर ते सहज म्हणतात की मला वाताचा आजार झालेला आहे. परंतु वाताच्या आजाराबद्दल आपल्या समाजामध्ये गैरसमज जास्त आहेत. गैरसमज याचा अर्थ असा की आपल्याला माहीत नसतं ह्या आजाराला काय म्हणायचं आणि आपण म्हणायला लागतो की हा वाताचा आजार आहे. परंतु आयुर्वेदामध्ये स्पष्ट दिलं आहे, जिथे दुखणं आहे, जिथे शूल आहे, जिथे वेदना आहे, तिथे वात आहे. हे कधी लक्षात ठेवा. मग जाड्या माणसालाही असू शकतो आणि पातळ माणसालाही असू शकतो. त्यामुळे ही गोष्ट महत्त्वाची आहे की जर तुमच्या शरीरामध्ये कुठेही दुखणं असेल, अगदी डोकं दुखू दे, तुमच्या पोटात दुखू दे, तुमच्या सांध्यामध्ये दुखू दे, तुमच्या हाडामध्ये दुखू दे किंवा कुठे मसल्समध्ये दुखू दे, ते वाताचं दुखणं म्हणून ग्राह्य धरलं जातं. वातव्याधी वेगळी आणि वात वेगळा. वातव्याधीमध्ये होतं काय, की आजार जसा जुना जुना होत जातो तसं त्याचं रूपांतर हे वातव्याधीमध्ये होत जातं. त्यामुळे वातापासून जो व्याधी होतो किंवा आजार होतो त्याला वातव्याधी म्हणतात किंवा वाताचा रोग म्हणतात. आणि नुसता वात वाढलाय आणि दुखणं असेल तर ते दुखणं केवळ वातामुळे असतं आणि थोड्या थोड्या उपचाराने ते कमी होऊन जातं. परंतु वातव्याधी हा लवकर ठीक होत नाही. त्याच्यासाठी व्यवस्थित योग्य ती चिकित्सा घ्यावी लागते. आता हे झालं सगळं वातव्याधीबद्दल. परंतु वातव्याधी होतो का हेही महत्त्वाचं आहे. तर आयुर्वेदामध्ये जिथे जिथे आपल्या शरीरामध्ये 7 धातू असतात, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, ह्या धातूंचं डिप्लेशन झालं, ह्या धातूंचा क्षय झाला, म्हणजे रस कमी झाला किंवा रक्त कमी झालं किंवा मांस कमी झालं, मसल्स ज्याला आपण म्हणतो, किंवा हाडं झिजली किंवा मज्जा झिजली, ह्या सगळ्या 7 धातूंमध्ये जर झीज झाली आणि त्यातल्या त्यात मसल्स ज्याला आपण मांस म्हणतो, हाडं ज्याला आपण बोन्स म्हणतो आणि मज्जा म्हणजे हाडामधला भाग, ह्यांची झीज जर जास्त झाली तर वातरोग होण्याची शक्यता जास्त असते. आणि ह्या ठिकाणी होणारे वातरोग बरे व्हायला थोडे कठीण असतात. सांध्यामधला वात असतो, हाडामधला वात असतो, हे वातव्याधी बरे व्हायला कठीण असतात. त्यासाठी व्यवस्थित चिकित्सा घ्यावी लागते. त्यामुळे हे कधी लक्षात ठेवायचं, आपल्या शरीरामध्ये जे 7 धातू आहेत त्याला आपण टिश्यूज म्हणतो, त्याचा क्षय झाला, त्याचं डिप्लिशन झालं तर तिथे लगेच वात जाऊन बसतो. म्हणजे एखादी गोष्ट आहे आणि तिथे भरलेली आहे तर तिथे वायू असेल का नसेल, परंतु त्या गोष्टीमध्ये म्हणजे त्या समजा एक पातेलं आहे, त्या पातेल्यामध्ये पाणी भरलं आहे तर तिथे वात नसतो. पण पाणी काढून टाकलं तर त्या पातेल्यामधल्या पोकळीमध्ये वात जाऊन बसतो. तसं आपल्या शरीरामध्ये धातू निघून गेले किंवा त्यांचा क्षय झाला तर तिथे पटकन वात जाऊन बसणार आहे आणि तुम्हाला वातरोग होणार आहे. त्याच्यामुळे आपल्या शरीरामधल्या धातूंचा क्षय होणार नाही, डिप्लिशन होणार नाही, ते खराब होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आपण वातव्याधींपासून स्वतःच्या शरीराला दूर ठेवू शकू. आणि ह्याच वातव्याधीवर आपण बरेच व्हिडिओ पण बनवलेले आहेत, ते नक्की पहा. त्यापासून तुम्ही वातव्याधींपासून तुमचं रक्षण कसं करू शकाल किंवा कसं करायचं याबद्दल तुम्हाला सल्ला प्राप्त होईल. ते व्हिडिओ नक्की बघा. पुन्हा भेटूयात एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.